श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज जो कोणी हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकेल त्याची दुःख, कर्ज, संकट, गरिबी जळून जाईल. स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ना? मग हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी तुम्हाला आज या संदेशाद्वारा सांगू इच्छितात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर हर प्रकारे प्रेम करतो. तुला ती प्रगती देऊ इच्छितो. तुझे ते संकट टाळण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझी ती गरिबी नष्ट करायसाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुला जी चिंता आहे ती नष्ट करण्यासाठी मी आलो आहे. आता जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील ते कष्ट नाहीसे व्हायला या क्षणापासून सुरुवात होईल. देव म्हणतात, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? श्रद्धा ठेवतोस ना? मग या संदेशावरही तशीच श्रद्धा ठेव, भक्ती ठेव, कारण आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत ते तुला योग्य मार्गदर्शन करायला, तुला ते काही महत्वाचे संकेत द्यायला. बाळा, तुम्ही जी काही आज पूजा वगैरे करत आहात तेव्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो. आज जो कोणी हा संदेश प्रेमपूर्वक ऐकेल त्याच्या जीवनात निरंतर प्रेमाचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, एक ध्यानी धर. आज तुला काही महत्वाचे सांगायला आलो आहे. तुम्ही जाणता हे महत्वाचे नवरात्रीचे दिवस आहे. यात तुम्ही आई माऊलीची सेवा करता, आपल्या कुलदेवीची सेवा करता. प्रत्येक जण देवीला प्रसन्न करायला, आई अंबाबाईला प्रसन्न करायला त्याच्याकडून जे काही होते तो आपापल्या परीने ते करत असतो. बाळा, तेव्हा एक सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. जो कोणी हे करत असताना ज्याप्रमाणे श्रद्धेने आपल्या घरातीलही स्त्रीला मान सन्मान देईल, तिला तो मान सन्मान देईल जो तो या दिवसांमध्ये देवीला मान देतो. देव म्हणतात, या दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई जगदंबा शक्ती विराजमान आहे. ती छोटी कन्या जेव्हा तुमच्याकडे बघते ते किती आनंदाने बघते, तेव्हा तिच्यातही तुम्हाला तिचे रूप, आई जगदंबेचे रूप पाहायला मिळते. मा दुर्गेचे रूप तुम्हाला पाहायला मिळते. देव म्हणतात, या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात तिचे अस्तित्व तुम्हाला जाणवायला लागेल, कारण ती मातृमय आहे. तिचा तो बघण्याचा सुद्धा आनंद तुम्ही प्राप्त कराल. देव म्हणतात, बाळा, ती या कणाकणात व्याप्त आहे, ती चराचरात व्याप्त आहे. त्यामुळे या दिवसातच काय, पण कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. कुणाला उणे दुणे काही बोलू नका, ज्यामुळे कुणाचा अपमान होईल, कुणाला काही त्रास होईल असे अपशब्द आपल्या मनातून, आपल्या वाणीतून काढू नका. कारण तुम्ही जाणता ती जगदंबा जे रूप धारण केलेली आहे ते रूप तुम्ही आमच्यातही बघता. म्हणून आज तुला सांगू इच्छितो, जर तू या लक्ष्मी रूपाचे आवाहन करू इच्छितोस तर तुझ्या गृहलक्ष्मीचेही अपमानजनक वाक्य वापरू नकोस. तिलाही योग्य सन्मान दे, चांगल्या प्रेमाने वागव. ज्या घरामध्ये किंवा ज्या कुटुंबामध्ये मुलींचा, स्त्रियांचा योग्य सन्मान केला जातो तिथे अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तुला खरं वाटते ना? आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास आहे ना? ज्याप्रमाणे आज जगदंबेचे पूजन
जागोजागी घरोघरी केल्या जात आहे. स्त्री शक्तीचा जागर होत आहे. आई अंबेचे पूजन होत आहे. कुलस्वामिनीचे पूजन होत आहे. त्या जगदंबेचे प्रत्येक स्त्रीत एक अंशरूपी वास्तव्य आहे. तेव्हा बाळांनो, तुम्ही जागृत राहा. कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. तिला योग्य तो मान सन्मान द्या. तुम्हाला तुमच्या जीवनपर्यंत काहीही कमतरता भासणार नाही. तुम्हाला योग्य तो मार्ग सापडेल. तुम्हाला योग्य ती प्रगती साधेल. तुमच्या कार्यातले आलेले अडथळे कधीच संपून जातील. देव म्हणतात, तुला अशी सुखाची प्राप्ती होईल. ती लक्ष्मी तुला अखंड प्राप्त राहील. देव म्हणतात, जो कुणी या दिवसांमध्ये खूप काही दान धर्म करू शकला नाही, खूप काही यात्रा करू शकला नाही, पण त्याने जर आपल्या घरातील कन्येचा, गृहलक्ष्मीचा, आईचा योग्य तो सन्मान केला, योग्य तो मान दिला आणि इतर जेव्हा तुम्ही कोणाशी संवाद साधता तेव्हा कुणाबद्दल चांगले विचार ठेवले तर तुम्हाला कोणतीही कमतरता जाणवणार नाही. बाळा, देव म्हणतात, प्रत्येक स्त्रीत त्या जगदंबेचे अंशरूपी अस्तित्व आहे. तीच लक्ष्मी आहे, तीच कालिका आहे, तीच दुर्गा आहे. बाळा, तेव्हा कधीही वागताना तेव्हा सांभाळून, आणि तुम्ही बघाल की जो कोणी हे सगळं काही सांभाळतो त्याच्याकडे अखंड लक्ष्मी नांदते. त्याकडे ते वैभव असते जो ते प्राप्त करण्यासाठी अविरत प्रयत्न करूनही कोणी प्राप्त करू शकत नाही. देव म्हणतात, अरे तुला खूप काही कष्ट करण्याची आवश्यकता नाही. तुला खूप काही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. ती जगदंबा खूप कृपाळू दयाळू आहे. तेव्हा 2 हात आणि 1 मस्तक तिच्या समोर जेव्हा तुम्ही झुकवता तेव्हा ती तुम्हाला अफाट धनसंपत्तीने परिपूर्ण करते. तिचे म्हणणे एवढेच आहे की स्त्री शक्तीचा अपमान करू नका. त्या जगदंबेची महाशक्ती प्रत्येक स्त्रीला जन्मताच प्राप्त आहे. तेव्हा ती कन्या छोटी असो अथवा गृहलक्ष्मी असो अथवा वयस्कर आई असो, तिच्या प्रत्येक रूपात तुम्ही जगदंबेचे स्वरूप माना. तिचे योग्य ते सन्मान करा. बघा, तुम्हाला काहीही कमतरता कधी जीवनातही भासणार नाही. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही जे काही मागू इच्छिता ते तुम्हाला प्राप्त होईल. देव तुमच्या कार्यातील प्रत्येक अडथळे दूर करेल. देव म्हणतात, त्या महाशक्तीचा आज जय जयकार करा, कारण ती प्रत्येक स्त्रीत आणि प्रत्येक बालिकेत आहे. ती जर तुम्ही प्रेमाने तिच्याकडे नजर फिरवली तर ती तुम्हाला दिसेल. देव म्हणतात, अरे तुला मी ती प्रत्येक रूपात दिली आहे. कुणाला ती आई रूपात प्राप्त आहे, कुणाला ती बहिणी रूपात प्राप्त आहे, कुणाला ती वहिनी रूपात प्राप्त आहे, कुणाला गृहलक्ष्मीच्या रूपात प्राप्त आहे, कुणाला कन्येच्या रूपात प्राप्त आहे. देव म्हणतात, बाळा, त्या प्रत्येकात तुला स्वामी माऊलीचे अस्तित्व जाणवेल. तुम्ही आमची सेवा करता, आम्ही तुम्हाला चांगला मार्ग दाखवू इच्छितो. बाळा, जेव्हा तू या शक्तींचा कधी आपल्या वाणीने अपमान करणार नाहीस, त्यांना योग्य सन्मान देऊन ठेवशील तर तुला अशक्यही शक्य होईल. देव म्हणतात, बाळा, त्यावर माझा निरंतर आशीर्वाद राहील. त्याला कोणतीही कमतरता जाणवणार नाही. देव म्हणतात, तुम्ही आम्हाला स्वामी माऊली या रूपातही पूज्य मानता. तेव्हा आज जे तुम्हाला सांगितले ते बहुमूल्य मार्गदर्शन आहे. ते नेहमी आपल्या गाठीशी बांधून राहू द्या आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी, आपल्या जीवनातल्या प्रगतीसाठी तुम्ही करावा. हेच आमचे तुम्हाला काही संकेत आहेत.
आज मी तुला जे काही सांगितले आहे, ज्याला कुणाला अपेक्षा आहे की त्याची प्रगती व्हावी, त्याची उन्नती व्हावी, त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदैव निरंतर राहावा, त्याला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये. जो कोणी हा सांगितलेला नियम करेल त्याच्यासाठी ते सर्व काही सिद्ध होईल. त्याच्याकडे अखंड लक्ष्मीचा वास राहील. हा आमचा आशीर्वाद. देव म्हणतात, तू जर आमच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतोस तर आम्ही सांगितलेले काही मार्गदर्शन तुझ्या जीवनात उतरव. तुझ्यासाठी ते दरवाजेही उघडले जातील जे आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होते. देव म्हणतात, तुझ्या कर्माने तू ते द्वार ठोठाव आणि पुढे ये, कारण मी तुला तेही देऊ इच्छितो ज्याची कल्पना देखील तू आजपर्यंत केली नाहीस. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या वैयक्तिक वाढीला पुढे नेऊ इच्छितो. तूही त्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. देव म्हणतात, तुम्ही ज्याप्रमाणे काही कार्य करू इच्छिता आणि प्रगती साधू इच्छिता ती निरंतर सुरू राहावी अशी तुमची इच्छा आहे ना, मग उचललेले पाऊल मागे सरकवू नका, पुढे चालत राहा, कारण माझा मदतीचा हात मी तुम्हाला देत आहे. माझे समर्थन नेहमीच तुमच्या सोबत आहे. देव म्हणतात, स्वामी सांगतात, बाळा, कोणतीही काळजी यावेळेस करू नकोस, कारण तू इतरांची तुलना करत नाहीस. हे सर्वात चांगले कार्य तू करतोस. मी तुला एवढं पुढे नेऊ इच्छितो. तू दुसऱ्यांची प्रगती पाहू नको, कारण मी तुला काही औरच देऊ इच्छितो जे तुझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. बाळा, तू माझा प्रिय आहेस. मी तुझा हात धरला आहे, तो कधीही न सोडण्यासाठी. बाळा, तुझ्यासाठी ती प्रगती, ती उन्नती पुढील काळात आहे. त्यासाठी सज्ज हो आणि कार्यात मन लाव, कारण तुझे कार्यात मन लागणे तेवढेच आवश्यक आहे जेवढे तू आमच्या नामस्मरणात लावतोस. मला माहित आहे तुम्ही मन लावून आमचे नामस्मरण करता. आम्हाला त्याही वेळेस तुम्ही नामस्मरणाने आठवण करता जेव्हा तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात करता. देव म्हणतात, बाळा, तुला खूप काही संधी अशा प्राप्त करून देत आहोत ज्यात तू प्रवेश मिळवताच तुला ते खूप काही आशीर्वाद, चमत्कार प्राप्त होतील. देव म्हणतात, आम्ही तुला कधीही एकटे सोडले नाही आणि सोडू इच्छित देखील नाही, कारण तू आमचा श्रेष्ठ भक्त आहेस. तुझी श्रद्धा आमच्यावर बसली आहे, ती निरंतर अशीच राहील. हा माझा तुला आशीर्वाद. देव म्हणतात, बाळा, तुम्ही मनाने जे काही इच्छिता ते तर आम्ही तुम्हाला देतोच, पण कधी कधी तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुमच्या चांगल्या कर्मांद्वारे आम्ही तुम्हाला ते सुखही देऊ इच्छितो, ते चमत्कारही तुम्हाला देऊ इच्छितो. त्यासाठी तुम्हीही स्वतः तयार राहावे. देव म्हणतात, तुझ्यासाठी अकल्पनीय असा आशीर्वाद येत आहे. तुझे कार्य अधिकाधिक वाढीस लागणार आहे. देव म्हणतात, बाळा, यावेळेस जर तू काही चिंता करत असशील तर ती चिंता आमच्या चरणावर सोपवून निश्चिंत होण्याची वेळ आली आहे. तुझ्यासाठी ती संधी आम्ही प्राप्त करून देणार आहोत, ज्यामध्ये तुझ्यासाठी काहीतरी नवीन येत आहे, जो शुभारंभ तुझ्या जीवनातील खूप काही महत्वाचा बदल घडवून आणेल. तुझ्यासाठी ते सर्व काही खूप शुभ घटनांनी भरलेले असेल. देव म्हणतात, माझी प्रत्येक कृपेची नजर तुझ्या प्रत्येक कार्यावर आहे. बाळा, तू जे काही प्रयत्न करत आहेस ते कधीही विफल ठरणार नाहीत. त्यांना आम्ही ते योग्य असे फळ देऊ. देव म्हणतात, तुझ्या चांगल्या कर्मांचे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही इतरांचे दुःख जाणता, इतरांचे भले करू इच्छिता, काही मदत करू इच्छिता, तेव्हा ईश्वर, परमेश्वर, तो भगवंत तुम्हाला कधीही
निराशेकडून सकारात्मकतेकडे वळवतो आणि तुमच्यासाठी तेही अलौकिक तुम्हाला प्राप्त करून देतो, जे तुमच्यासाठी चमत्कार ठरतात. देव म्हणतात, बाळा, तुझे चांगले कर्म कधीही वाया जात नाहीत. ते देवांकडे नमूद केल्या जातात. त्यांची परतफेड म्हणून तुम्हाला त्या दिव्य देवाकडून खूप काही चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होत असतात. देव म्हणतात, तुझ्या संघर्षांना मी चुटकीसरशी वेगळे करीन. तुझ्यासाठी ते दिव्य आशीर्वाद, ते दिव्य चमत्कार मी देऊ इच्छितो. तुझ्यासाठी असा सुवर्ण काळ मी आणू इच्छितो की तू ते कर्म केले आहेस, ते मी बघितले आहेत. देव म्हणतात, तुम्ही जे काही पुण्य करता ते कधीही तुमच्या जवळ चांगलेच आणते. देव म्हणतात, या निसर्गाचा नियम आहे, चांगले करा, दुप्पट चांगले प्राप्त होईल. देव म्हणतात, कधीही वाईट कर्माकडे वळू नका. तुमच्यासाठी मी तेही देईल जे तुम्हाला अशक्य वाटत आहे. देव म्हणतात, तुझा पुढील काळ असा सुखाने भरून येणार आहे, ज्याची तू आज कल्पना देखील केली नाहीस. तुझ्यासाठी तो आर्थिक चमत्कारांद्वारे प्राप्त होईल. तुला कोणतीही कमतरता यापुढे भासणार नाही. आमचा सुखाचा आशीर्वाद आम्ही तुला देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुझ्या जीवनात तुला आज जी काही कमतरता भासतही असेल ती पुढील काळात कधीही भासणार नाही, यावर पूर्णपणे विश्वास ठेव. आज तुला आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे, तो मी तुला देऊ इच्छितो. तुझे आरोग्य उत्तम राहील. तू ज्या ज्या कार्यांसाठी आमच्याकडे प्रगतीसाठी प्रार्थना करत आहेस ती तुझी योग्य दिशेने होईल, हा माझा तुला आशीर्वाद. आज बाळा, जे कोणी आम्हाला स्वामी माऊली रूपात पाहू इच्छितात त्याला माझा तो आशीर्वादही प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला तो सुखाचा, तो वैभवाचा, तो आनंदाचा, तो प्रगतीचा आशीर्वाद देऊ इच्छितो. त्याला तू दोन्ही हाताने आनंदाने स्वीकार कर. आणि आता पुढील काळजी करत बसू नकोस. तू ज्याप्रमाणे आमचे नामस्मरण करतोस ते आम्ही स्वीकार करतो. देव म्हणतात, तुला उत्तरोत्तर प्रगती प्राप्त होईल. आज जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्याला मी सांगू इच्छितो की माझ्याकडून त्याला खूप काही भरभराटीचा आशीर्वाद, त्याच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याला कोणताही संघर्ष पुढील जीवनात करावा लागणार नाही. सहजतेने तो ते चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करेल. आज जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे त्याच्या डोंगरा एवढे जरी त्यावर संकट असेल, काळजी असेल, ती सुद्धा नष्ट होईल आणि त्याला अविरत आमची कृपा प्राप्त राहील. आमचे त्याला निरंतर दर्शन होईल. आमचे त्याला अनुभव प्राप्त होईल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.